अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। समस्त लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी तसेच समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्व समाज बांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने रविवारी दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त लिंगायत समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे। या आंदोलनामधून जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा देण्यात यावा, महामंडळासाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, लिंगायत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशा समाजहितांच्या व लोककल्याणकारी मागण्या शासनाकडे करण्यात येत आहे। हे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, शिक्षणाच्या बळकटीसाठी, युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभारलेले लोकशाही मार्गावरील न्याय आंदोलन आहे। या मागण्या पूर्णतः न्याय आणि लोकहिताच्या आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांनी समस्त लिंगायत समाजाच्या या बेमुदत साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा व्यक्त करीत असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे। महाराष्ट्र शासनाने समाजाच्या भावना व अपेक्षांचा आदर राखून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। तसेच समाजातील सर्व बांधवांनी हे आंदोलन शांततामय, शिस्तबद्ध व लोकशाही मार्गाने यशस्वी करावे, असे आवाहन या निमित्ताने करीत आहे। समस्त लिंगायत समाजाच्या न्याय हक्काच्या या लढ्यात मी कायम समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा असून लिंगायत समाजाच्या भावना रास्त असून त्यांना न्याय मिळवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।